कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहणार आहोत ठळक घडामोडी. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या टीकेनंतर रत्नागिरी भाजप आक्रमक. भाजप नेत्यांवरती टीका सहन करणार नाही. प्रत्येक पत्रकार परिषदेत रामदास कदम यांचे घोटाळे बाहेर काढू. भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा रामदास कदमांवरती हल्लाबोल. रायगडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावरती केली जहरी टीका, तर आमदार थोरवेंच्या टीकेला राष्ट्रवादीच्या सुधाकर घोरेंचं प्रत्युत्तर. कोकणात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न. आणि मनसेचे संजय आखाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणच्या प्रदूषण नियंत्रण कार्यालयाबाहेर ठिय्या. प्रदूषणकारी कंपन्यांना पाठीशी घातल्याचा मनसेचा आरोप. पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. यावर आता स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत मंत्री रवींद्र चव्हाण. मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो प्रश्न तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्यांचं. आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत. खरं तर मला कोणावरती टीका करायला आवडत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले. म्हणून खरं तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय उपटली बोलायला आहे ना. मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना. कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ. होणार नाही असं, एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर रत्नागिरीतील भाजपचे पदाधिकारी रामदास कदम यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. भाजपच्या कुठल्याही नेत्यावरती यापुढे टीका सहन केली जाणार नाही असा इशारा रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी रामदास कदम यांना दिलाय. सत्तेत असताना रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी किती वेळा प्रयत्न केले ते आधी सांगावं असं आव्हान देखील भाजपनं दिलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसून येत आहे. सत्तेत असताना दापोलीमधील बार सुरू व्हावेत म्हणून राज्य महामार्ग नगर परिषदेकडे कोणी वर्ग केला याचं उत्तर रामदास कदम यांनी द्यायला पाहिजे असं देखील केदार साठे म्हणालेत. जर आमच्या नेत्यांवरती बोलाल तर प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा देखील भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिलेला आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील टीकेनंतर रत्नागिरी भाजपने रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरती रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. आपण काल सर्वांनीच ऐकलं असेल, मुंबई गोवा हायवेच्या नावाने रामदासभाईंना खूप दिवसानंतर निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे एकदम अचानक आठवण झाली. मी खूप जबाबदारीने आपल्याला सांगतो
की 2014 ते 19 रामदासभाई राज्याचं नेतृत्व करत होते शिवसेनेचं. किती वेळा रामदासभाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे, किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला, किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याबरोबर उलट 2019 साली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये, तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली नाही. मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की ह्या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते. एक उदाहरण दाखवावं. आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने. तुम्ही स्थानिक आमदार होते, तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या मुंबई गोवा हायवेमध्ये येतो. तुमची याची जबाबदारी नाही. तुम्ही फक्त दुकानात आणणार, तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार. मी असले धंदे खोटे चालणार नाहीत. कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं, एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे धंदे याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे तुमचा मुलगा कधीही या विषयामध्ये प्रयत्न करत नाही, त्याला तुम्ही बोलत नाही. ह्या एवढ्या वेळेला एखाद्या माणसाचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे होतं की एक सार्वजनिक बांधकाम मंत्री हा महाराष्ट्र राज्यामध्ये असा दाखवावा की ज्याने मुंबई गोवा हायवेसाठी सातत्याने महिने प्रयत्न केलेत. जो काम करतो आहे त्यात चांगलं म्हणण्याची तुमच्या दानत नाहीच आहे. कारण तुमचं कसं आहे, मी मागच्या पत्रकारामध्ये मी सांगितलं आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. माझ्याशिवाय कोण चांगला नाही, माझ्याशिवाय कोण चांगलं काम करत नाही आणि माझ्या मुलग्याशिवाय कोण काही इथे सत्ता हुकूमत गाजवायचीच नाही, ही एकमेव मानसिकता यांची आहे. त्यामुळे हे धंदे ताबडतोब तुम्ही बंद करा. सगळ्यात पहिल्यांदा वाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये या विधानसभा मतदारसंघात सुरू झाला, तो भारती शिपयार्डच्या डॉक्टर निलेश राणे साहेबांच्या युनियनच्या वेळेला. त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली, आम्ही त्याला उत्तर दिलं. लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये, कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत, खासदार होऊ नयेत, यासाठी जंग या माणसाने पछाडलं. 2014ला गीते साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला. सगळ्याचे पुरा मी मागेही सांगितलं होतं की बोलायला लावू नका. 2014च्या विधानसभा निवडणुकीला पण रवीसाहेब काय झाले, सगळेच जण आपण साक्षीदार आहोत. त्यामुळे एकदा कधीतरी हा पाडा वाचावा लागणार आहे. तो वाचायची आता वेळ जवळ आली. या दोन विषयातला, लोकसभा आणि 2014ची विधानसभा. 2019च्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मच्छीमार बांधव संकटात आहे का? तुमचा मुलगा उभा राहणार होता म्हणून. मग 2014 ते 19 तुम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री होते, त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की कोळी समाज अडचणीमध्ये आहे, LED फिशिंगमुळे त्रास होतो आहे, पर्सिंग नेटमारी बंद झाली पाहिजे? त्यावेळेला फक्त तुम्ही तिथे गेलेत दिल्लीमध्ये, इथल्या कोळी बांधवांना घेऊन त्यांची फसवणूक केलीत. 2.5 वर्ष तुमचं सरकार आलं, परत कोळी बांधवांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. त्यावेळेला तुम्हाला त्यांची आठवण येत नाही. आज पुन्हा तुम्हाला परिस्थिती हे सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. त्यामुळे स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीव्यतिरिक्त माननीय रामदासभाई कदम यांच्या डोक्यात अन्य कुठलाही मुद्दा नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या एकाच विषयापुरता हा सगळा विषय सुरू आहे. लाडली बहिणाचे पैसे दादानी तुमच्यासाठी पाठवलेत, योगेश दादानी. तुमचे कार्यकर्ते जाऊन सांगतात. अरे मुख्यमंत्री साहेबांचं तरी नाव घ्या. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयाचं नाव घ्या तुम्ही. हे पैसेचं काही योजना आमदारांनी आणली असेल, आम्हाला ही योजना चांगलीच आहे, महत्त्वाकांक्षी आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोचून ह्या भगिनींचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रयत्न केलेत. हे धंदे आता बंद झाले पाहिजेत. हे खोटारडेपणा हा राजकारणातला तो बंद झाला पाहिजे. तर दाभोळ खाडीवरती 4 तालुक्यातली लोक आपला रोजगार उदरभरण करतात. आजही लोटे MIDCतलं पाणी, दूषित पाणी हे दाभोळ खाडीमध्ये सोडलं जातं आहे. त्याची जबाबदारी पण रामदासभाई तुमचीच आहे, पर्यावरण मंत्री तुम्हीच होते. भारतीय जनता पार्टीच्या किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने एकही रुपयाचा विकास निधी शासनाच्या माध्यमातून आणायचा नाही. आणि आणला की फक्त माझ्या मुलग्याचंच नाव त्यांनी तिथे घेऊन जायचं, अशी जर का तुमची मानसिकता असेल तर यापुढे या गोष्टी होणार नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी भूमिपूजन मीच करणार हा अट्टास धरायचा. आणि या निव्वळ या अट्टासापायी या थरापर्यंत आजचं राजकारण गेलं आहे दापोली विधानसभेतलं. निव्वळ माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या भोवती फिरत असलेला हा विषय हा कधीतरी थांबवा. यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अनादर आम्ही केलेला आम्हाला चालणार नाही. की भारतीय जनता पार्टी दापोलीतली अशी आहे तशी आहे. 2016ला
दापोली नगरपंचायत निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धती सत्ता येऊ शकत होती. त्यावेळेला सन्मान्य दळवी साहेब ह्या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत होते. परस्पर माननीय रामदासभाईंनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि दापोली नगरपंचायतीवरही सत्ता मिळवली. तेव्हा युती धर्म कुठे होता? तुमच्या सोयीसाठी युती धर्म, तुमच्या निवडणुकीला फक्त युती धर्म. आणि एरवी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येण्याची स्थिती येईल त्यावेळेला तुम्हाला काँग्रेसबरोबर चालणार. त्याच काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं एक पाप आता ह्याच्यानंतर प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये एक पाप आम्ही जाहीर करणार. राज्य महामार्गाच्या आजूबाजूला असलेले 500 मीटरमधले बार हे बंद करण्याचा निर्णय माननीय कोर्टाने आदेश दिला होता आणि त्यामुळे दापोली शहरातलेही सर्व बार बंद होते. नव्हे, प्रत्येक शहरामध्ये ही स्थिती होती. त्यावेळेचे तत्कालीन सत्ताधारी शिवसेना आत्ताची असलेले थोडक्यात शिंदे गट माननीय योगेशजी आमदार त्यावेळेला त्याचं नेतृत्व करत होते, कारण त्यांनी सत्ता घडून आणली होती, निर्माण केली होती. साहेब बरोबर ना? या सत्ते काळामध्ये निव्वळ बार चालू व्हायला पाहिजेत दापोली शहरातले. यासाठी 2800 मीटर लांबीचे दापोली शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते हे नगरपंचायतकडे वर्ग करून घेतले. हे पाप कोणाचं? दापोलीकर आज खड्ड्यातून जात आहेत शहरातली लोक, आणि फक्त दापोली शहरातली लोक जात नाहीत. दापोली तालुक्यातली पूर्ण जनता या दापोली शहरातल्या खड्ड्यातून जाते, माती खाते. हे पाप तुमचं आहे. जर लाडली बहिणीचे पैसे तुम्ही देता, व्यक्तिगत आमदार जे महोदय देतात, अशा पद्धतीने तुमचे कार्यकर्ते सांगतात, तर दापोली शहरामधनं हे खड्ड्यातून जाणारं पाप पण तुमचंच आहे. रायगडात महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी पडली. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवरती जहरी टीका केली. राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय. सत्तेचा भाग का असू शकता का स्त्रीकडे पाहायला नाही की आमच्यासारख्या आमदारांमुळे पाहायला मिळण्याचा त्या गोष्टीचा सारखा अभिमान सगळ्यांना. आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी आलो. तो निर्णय चुकीचा त्या ठिकाणी घेतला गेला होता की महायुतीला त्या ठिकाणी कौल दिलं गेलं होतं 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. मग महायुतीला त्या ठिकाणी कौल दिला असताना जो निर्णय पुन्हा एकदा त्या ठिकाणी झाला की आघाडी बरोबर उद्धवजी त्या ठिकाणी गेले आणि तो निर्णय मात्र आम्हाला त्या ठिकाणी मान्य नव्हता हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो. परंतु त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन जो महायुतीचा कौल जो होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलेला जो कौल होता की पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापूर्वी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली. आणि याच महायुतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्यावर त्या ठिकाणी एकत्रपणे आले. राष्ट्रवादी प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विश्वास घात करणारी पार्टी हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांच्या काळात कर्जतमध्ये आपण त्या ठिकाणी जात आहे. त्यांचं नेतृत्वच तसं आहे. त्या जिल्ह्याचं जे नेतृत्व लागलेलं आहे ते विश्वासघाती नेतृत्व आहे. आणि मग अशी कमा आम्ही वळवणार नाही. जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा लढायचं असेल तर जाहीरपणे आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढा. परंतु आमच्या महायुतीमध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी राहता तर आमच्या बरोबर आमच्या संघटनेबरोबर आमच्या महायुतीवर असणारे गद्दारी त्या ठिकाणी खेपून घेतली जाणार नाही. आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती आहे की आपल्याला सक्षमपणे लढायचे. भारतीय जनता पार्टी असेल, आरोग्य असेल, शिवसेना असेल, जे जे आपल्या बरोबर घटक पक्ष महायुतीचे आहेत ते प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे. त्या साऱ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ. ज्यांना आपल्या विरुद्ध काम करायचंय, ज्यांना आपल्या विरुद्ध जायचंय तर जाहीरपणे आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी जावं. शिवसेना सक्षमपणे सामोरं जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदार महेंद्र थोरवे हे स्वतः विश्वासघातकी आहेत. विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे जनतेला चांगलं माहिती आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी दिलेली आहे. घात कशाला बोलतायत ते आमदारांनी पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे. 2014ला शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा ते शाखा पक्षात जाऊन उमेदवारी लढवली. त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले. त्यानंतर परत त्याला 2019ला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं, उमेदवारी लढवण्याचं उमेदवारी निवडून आणण्याचं काम केलं. तिथून शिंदे गटामध्ये जाण्याचं त्यांनी शिंदे गटात गेले. म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं ही त्यांच्या सरकारला शोभत नाही, कारण ते स्वतःच विश्वासघातकी आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे. त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकले, ते घाबरलेत, त्यामुळे अशी ते वक्तव्य करत असतात.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रासायनिक MIDC असलेल्या खेडमधील लोटे MIDC परिसरामध्ये खुल्याआम उघड्यावरती घातक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवरती पुराव्यानिशी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती। यावेळी प्रदूषण नियंत्रक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी 24 तासात कंपनीला क्लोजरची नोटीस दिली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं। मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई न करता व नोटीस न देता प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करत चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या कार्यालयातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मनसेचे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत। विशेष म्हणजे नुकत्याच 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी मनसेचे संजय आखाडे आपल्या कार्यकर्त्यांसह या मागणीसाठी उपोषणाला बसले होते। मात्र त्यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी त्यांची भेट घेऊन काही तासातच त्या कंपन्यांवरती कारवाई होईल, आपण याबाबत प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याशी बोललो आहे असं बोलून उपोषण स्थगित करण्यास सांगितलं होतं। मात्र आज या गोष्टीला 3 दिवस होऊन गेले तरी देखील कारवाई होत नसल्याने अखेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आता आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण या कार्यालयामध्ये खरं तर 1.5 ते 2 महिन्यापासून लोटे MIDC मध्ये वारंवार वायू रासायनिक केमिकल सोडणे हे प्रकार चालू आहे। खरं तर 1.5 ते 2 महिन्यापूर्वी आम्ही इथं पक्षाच्या माध्यमातून निवेदन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही कारवाई नाही। 1.5 ते 2 महिने झाले। 15 ऑगस्ट रोजी खेड तहसीलदार कार्यालय समोर मी उपोषणाला बसलो असता दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम हे तिथं उपोषण स्थळी आले आणि त्यांनी सांगितलं की त्या लोटे MIDCतील काही कंपन्या आहेत त्यांना क्लोजरची नोटीस लागलेली आहे असं आम्हाला आश्वासन दिलं। खरं तर 15 ऑगस्ट ते आता 19 तारीख आली, जवळपास 5 दिवस झाले, अद्याप कोणतीही कारवाई नाहीये। आम्ही इथं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसला कार्यालयाला आलेलो आहे। मेन जे अधिकारी पाहिजेत ते सुद्धा इथं गैरहजर आहेत। आज आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्ही इथं ठिय्या आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून। आमच्या बरोबर आमचे जिल्हाध्यक्ष संतोषजी नलावडे हे देखील आहेत आणि जोपर्यंत आम्हाला कोणती कारवाई इथं हे अधिकारी दाखवत नाहीये, त्या कंपन्यांवरती क्लोजरची नोटीस लागत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आम्ही ठाम निर्धार केलेला आहे। गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनून राहिलेला आहे। हा राष्ट्रीय महामार्ग आता किमान खड्डेमुक्त तरी व्हावा या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश कोकणकर यांच्या माध्यमातून त्रस्त कोकणकर हे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनापासून माणगाव येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, परंतु या उपोषणाचं गांभीर्य ना प्रशासनाला ना सरकारला आहे असं सध्या पाहायला मिळतंय। आणि त्या कारणाने भरपूर लोकांचं नुकसानही होत आहे आणि त्या कारणाने नुसत्या गृहिणीने घरात न बसता या उपोषणाला सामील व्हावं ही मी प्रत्येक गृहिणीला आणि प्रत्येक युवकाला आवाहन करते। आपल्या रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रात्री लोणेरे येथे स्थायिक असताना इथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊ शकत होते। काल दिलेल्या आश्वासनाचा पालन न करता परस्पर ते मुंबईला निघून गेले आणि कोकणकरांच्या जखमीवर कुठेतरी मीठ तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागील 17 वर्ष आपण तेच करताय। आपण सतत फक्त आश्वासन देणार, कोकणकरांना प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाणार आणि सांगणार आम्ही येणाऱ्या या निवडणुकीत आपला महामार्ग कसा पूर्ण होईल असं खोटे आश्वासन देता कोकणकरांची मतं मिळतात। त्या मताच्या आधारे विधानसभेत आणि लोकसभेत जात आहे, परंतु या कोकणकरांचा आवाज त्या ठिकाणी न मांडता आज कोकणकर महामार्गावर बसलेले असताना आपण त्या ठिकाणी देखील सामील झालात नाही। खरंच आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। पालकमंत्र्यांनी काळजी पाहिजे होती की आपला कोकणकर महामार्गासाठी रस्त्यावर बसलेला असताना आपण त्यांची भेट घ्यावी, परंतु 10 किलोमीटरवरती आलेला असताना पालकमंत्री सर्व हवाई मार्गाने गेले। आपण पालकमंत्री असताना जर भेट घेत नसाल तर आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा देईल। इतर कोणीतरी इतर जिल्ह्यातील जे कोणी आमदार असेल किंवा इतर मतदारसंघातील आमदार असेल त्यांनी पालकमंत्री पदाचा कार्यभार सुपूर्द करावा, जेणेकरून त्याला या कोकणकरांची काळजी असेल तर ते इथे दाखल होतील। परंतु स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार
नामदार आणि ते आपले मंत्री सुद्धा आहेत, पालकमंत्री आहेत आणि आज या उपोषणकर्त्याची भेट घेऊ शकत नाहीत. ही एक शोकांतिका आहे. आम्ही आजपर्यंत शांत बसलोय. अजून 5,000 लोकांची आतापर्यंत जीव गेलेत. आमचे ज्ञानदेव पवार साहेब सांगत असतात 5,000 लोकांचे जीव गेलेत. 3 जणांचा अजून गेला तर त्याला काय फरक पडणार आहे. आमची कोर कमिटी यावर फायनल निर्णय घेऊन पुढील रूपरेषा ठरवेल. हा आंदोलन अजून तीव्र करण्याची ही भूमिका जनाक्रोश समितीला घ्यावी लागेल. याची सर्वांनी दखल घ्यावी. पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असून आमदार भरत गोगावले व शिवसेना यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास व्यक्त करत शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य चंद्रकांत सणस यांसह बोरगर ग्रामपंचायत व शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य व माजी सरपंच चंद्रकांत सणस यांच्यासह किशोर शिंदे चांगले, बोरगर सरपंच बंडू पारदी, उपसरपंच नारायण उतेकर, सदस्य चंद्राबाई उल्लालकर, मनीषा पारदी यांसह किशोर शिंदे, चांडले ग्रामस्थ, गवळीवाडा ग्रामस्थ, बोरगर महादेवाचा मुरा, बौद्धवाडी, वडघरमधील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने शिवसेनेत दाखल झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका मानला जात आहे. 2 वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाने जो विकास केला होता त्याच्यावर आम्ही ग्रामपंचायत घेतली. परंतु गेल्या 2 वर्षापासून जिल्हा परिषदेची सत्ता नसल्यामुळे या ठिकाणी लोकांना जे दिलेले शब्द आहेत किंवा जो विकास बाकी आहे तो आम्ही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे विकास कामं कुठंतरी जर पूर्ण माझे चांगले गाव असेल, महादेवाचा मुरा असेल, गवळीवाडा असेल, कामते असेल, प्रचंड दुर्गम भाग आहे आमचा आणि तो भाग पूर्णपणे विकासापासून वंचित आहे आणि ते भरतशेठ गोगावलेच विकास करू शकतात. त्यांच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगेन. चंद्रकांत सणस, संतोष शिंदे आणि किशोर शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज जो या जी ही बोरगर ग्रामपंचायत आहे आणि त्याची जी काय असणारी आमची गावं सगळी, वडगर असेल, कामते असेल, वरचं ठाण्याचा पुरा असेल किंवा अनेक जी काही गावं आहेत, या नावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि इतर काही पक्षाच्या लोकांनी आज जाहीर पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वाखाली ह्या लोकांनी चर्चा विनिमय केली आणि आज आमच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय. त्यामध्ये मुंबई मंडळाचे आमचे के कदम असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा अनेक मान्यवर असतील. मी पहिलं चंद्रकांत सणस आणि किशोर शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि जी काय विकास कामाच्या संदर्भात ही मंडळी आज आमच्याकडे आलेली आहे. इतर कुठली काय बाब नाही आहे, कारण आम्ही करत असलेला विकास, आपले मुख्यमंत्री करत असलेला विकास हा त्यांनी पाहिला आणि त्यांना कल्पना आहे की याच्या पुढचा जो काय राहिलेला विकास आहे हा भरतशेठच करू शकतात ही त्यांना खात्री पटली आणि म्हणून आज शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत आज त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. चिपळूणमधील संस्कृती जपणारं गाव म्हणजे गोवळकोट. आज नारळी पौर्णिमानिमित्त श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान वारकरी संप्रदाय आणि भोईवाडी येथील ग्रामस्थांनी आज शेकडो वर्षांची परंपरा जपत गोवळकोट धक्क्यावरती नारळी पौर्णिमानिमित्त वाशिष्ठीमध्ये नारळ अर्पण केले. यावेळी गोवळकोटमधील सर्व वाड्यांमधून ग्रामस्थ हरिभजनाचा जप करत गोवळकोट धक्क्यापर्यंत एकत्र आले. भोईवाडी आणि गोवळकोट गावातून येणाऱ्या दिंड्या गोवळकोट धक्क्यावरती एकत्र होतात आणि सामूहिक पद्धतीने नारळपण केले जातात. नारळ अर्पण केल्यानंतर देवाला आरस घातली जाते. यावेळी अनेक ग्रामस्थ सहभागी देखील होतात. जागतिक तापमानवाढीच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशातून अंकुर ट्रस्टच्या आदिवासी मुलांनी परिसरातील झाडाझुडपांना अखेर राख्या बांधलेल्या आहेत. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या सणातून स्नेह, परस्परेमधलं प्रेम रुंदीगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली. अंकुरच्या मुलांनी या स्नेहरूप बंधनाचा प्रतिकात्मक रूपाने निसर्गाची बांधिलकी कृतीतून स्वीकारली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील, संस्थापक असलेल्या अंकुर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेत एकूण 70 कातकरी व स्थलांतरित मजुरांची मुलं शिक्षण घेत आहेत। यावेळेस आदिवासी बालकांनी उपस्थित महिला पाहुण्यांना राखी बांधून, झाडांना राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधनास सुरुवात केली। आदिवासी बालकांना अंकुरच्या श्रुती तिमाने यांनी इको फ्रेंडली राख्या बनवायला शिकवल्या। यावेळेस श्रीमती फडणीस मॅडमनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तर श्रीमती नसरीन मणियार यांनी मिठाई वाटप देखील केलं। आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।